मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। वेळ थोडी कमी असल्यामुळे व्हिडिओ आपला छोटा बनेल, ठीक आहे। जसं आपण वीकलीमध्ये लाईव्ह सेशन घेत असतो एक आणि पूर्ण मार्केटला बघत असतो, तसा वेळ नाही माझ्याकडे, त्यामुळे मी थोडक्यात व्हिडिओ बनवतोय। त्यामध्ये आपण महत्त्वाचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी 50 त्याचं थोडं विश्लेषण करू, ते पण थोडक्यामध्ये। तर आपण सुरुवातीला एफआय आणि डीआयचा डाटा बघूया। तर आपण हा डाटा बघतोय कॅश मार्केटचा। कॅश मार्केटमध्ये एफआय आणि डीआयने मागच्या वीकमध्ये काय केलं, मार्चचा डाटा आपण या ठिकाणी बघतोय। तर तुम्हाला ओव्हरऑल काय दिसतं इथे, एफआयने पण खरेदी केलेली आणि डीआयने पण या ठिकाणी काय खरेदी केलेली, ठीक आहे। एखादा दिवस असा असतो की तिथे एफआय पण जास्त प्रमाणात सेलिंग करतं, काही वेळेला होतं की बाईंग सेलिंग मार्केटमध्ये जास्त होत असते। त्यानंतर फ्युचर जर बघितले आपण तर अमेरिकन फ्युचर आपल्याला थोडे निगेटिव्हमध्ये बंद होताना दिसत आहे। नॅसडॅक बघा, त्यानंतर डाउजन बघा, हे आपल्याला निगेटिव्हमध्ये बंद होताना दिसत आहे। हे थोडंसं निगेटिव्ह साईन, जर नॅसडॅक निगेटिव्ह असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयटी इंडेक्सवरती होत असतो। त्यामुळे सोमवारी असं पण होऊ शकतं की आपला आयटी इंडेक्स निगेटिव्ह होऊ शकतो आणि त्याचा परिणाम मग निफ्टीवरती होत असतो, ठीक आहे। कारण की आयटीचं पण वेटेज निफ्टी 50मध्ये जास्तच आहे, ठीक आहे ना। त्यामुळे थोडासा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो। तेव्हा ते आपल्याला सोमवारी समजेलच की आपलं मार्केट निगेटिव्ह होतं आहे का, त्यानंतर ते आपल्या अपट्रेंडला कंटिन्यू करते का ते समजेलच। त्यानंतर सिल्वर पण बघा, सिल्वर पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय। कमोडिटीने चांगली उसळी घेतलेली बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की बॉटमपासून चांगली बाईंग सिल्वरमध्ये येऊ शकते, ठीक आहे। आपण प्राईजला बघत असतो, ट्रेंडला बघत असतो, सर्व काही गोष्टी असतात, हे तुम्ही पण ओळखू शकतात। सिल्वरने चांगली उसळी घेतली बघा। त्यानंतर क्रूड ऑइल पण वरती गेलेलं आहे, ठीक आहे। यूएस डॉलर इंडेक्स थोडा खाली आलेला आहे आणि मी तुम्हाला तुलना करून दाखवत असतो सिल्वरची आणि यूएस डॉलर इंडेक्सची। जेव्हा आपण यूएस डॉलर इंडेक्स खाली येणार, सिल्वर वरती जाणार। सिल्वरने खूप चांगली बॉटमपासून रॅली दिली आणि सर्वांनी त्याचा फायदा पण घेतलेला असणार। बहुतेक जणांनी बॉटमला सिल्वर बीज बाय केलेले असतील, तर त्यांना या ठिकाणी नक्कीच फायदा झालेला असेल। सिल्वरने चांगली उसळी घेतली, त्यानंतर क्रूड ऑइलने पण उसळी घेतली। त्यानंतर आपण आता निफ्टीचं विश्लेषण या ठिकाणी करूया। तर सुरुवातीला आपण निफ्टीचं जे ॲनालिसिस करणार ते विकली टाईम फ्रेममध्ये। तर मागच्या काही वीकपासून बघा, 1 2 3 4 वीकमध्ये बघा मार्केट थोडं डीप जायचं, त्याच्यामध्ये बाईंग यायची। इथे प्रत्येक कॅन्डलला बघा शॅडो बनायची, बुलिश प्राइस रिजेक्शन आपण त्याला म्हणत असतो, ठीक आहे। खालच्या लेवलला मार्केटमध्ये बाईंग यायची ताबडतोब, या प्रत्येक कॅन्डल बघा। पण हा जो वीक होता त्यामध्ये आपल्याला इथे सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं। त्यामुळे आपला ट्रेंड निगेटिव्ह आहे का किंवा मार्केटचं स्ट्रक्चर निगेटिव्ह आहे का, नाही। कोणी म्हणत असेल की ह्या वीकमध्ये सेलिंग झाली तर आपलं मार्केट निगेटिव्ह, तसं काही नाही मित्रांनो। आपण ट्रेंडला बघत असतो, नेहमी ट्रेंड आपण फाइंड आउट करतो की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड कोणता चालू आहे, त्याला आपण फॉलो करतो। आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण की आपलं मार्केटचं स्ट्रक्चर केव्हा खराब होऊ शकतं, आपल्या मार्केटचं स्ट्रक्चर केव्हा खराब होऊ शकतं, जेव्हा मार्केट या लेवलच्या खाली जाणार तेव्हा 21,850च्या खाली, या ठिकाणी मग स्ट्रक्चर थोडं निगेटिव्ह होऊ शकतं। जर पुन्हा येणाऱ्या वीकमध्ये पण इथे जर सेलिंग आली, 21,500पर्यंत पण मार्केट नंतर येऊ शकतं इथे सेलिंग आली तर। आणि मार्केटमध्ये हे चालूच असतं मित्रांनो। हे बघा, हे मार्केटने एवढी मोठी रॅली दिली, इथे थोडंसं रिट्रेसमेंट आलेलं आहे, पुन्हा मार्केटमध्ये बाईंग आली आणि थोडंसं रिट्रेसमेंट आलं तर येऊ शकतं ते, आणि ते मार्केटसाठी चांगलंच असतं। मार्केटमध्ये पुन्हा बाईंग येत असते, जो पण डिप मिळतो ती आपल्यासाठी एक संधीच असते, नेहमी लक्षात ठेवायचं आहे। तर इथे आपल्यासाठी महत्त्वाची लेवल कोणते असणार आहे बघा, 21,850ची लेवल ही विकली टाईम फ्रेममध्ये पण आपल्याला दिसते, महत्त्वाचा सपोर्ट आहे। आणि वरती रेजिस्टन्स जर आपण पकडला ही लेवल असणार, त्यानंतरचा एक मोठा रेजिस्टन्स जर म्हटला तर निफ्टीचा ऑल टाईम हाय जो होता 22,526चा, ही लेवल समजलं ना। 22,121 हा पहिला रेजिस्टन्स असणार आहे। त्यानंतर मोठा रेजिस्टन्स जर म्हटला तर 22,526चा, जो निफ्टीचा ऑल टाईम आहे। आणि खाली सपोर्ट 21,850, याच्या खाली जर मार्केट थांबायला लागलं तर मग मार्केट थोडं निगेटिव्ह होऊ शकतं इथे। आणि त्यानंतर 21,500 हा पण सपोर्ट आहे, हा तुटला तर मग समजायचं की मार्केट आपलं इथे बेरिश होतं आहे। क्लोजिंग महत्त्वाची असते मार्केटची, जसं इथे पण आलेलं होतं खाली 21,500ला ब्रेक केलं, पण इथून रिकव्हरी दिली मार्केटने, त्याचं कंटिन्युएशन नाही झालं। इथे कंटिन्युएशन झालं असतं तर आपण म्हटलं असतो की आपलं मार्केट हे बेरिश होतं आहे। कंटिन्युएशन होणं पण गरजेचं आहे, असं नाही की एका कॅन्डलने ब्रेकडाऊन दिलेला आहे म्हणून मार्केटमध्ये आपण निगेटिव्ह जायचं असतं, तसं नसतं मित्रांनो। तर विकली टाईम फ्रेममध्ये ह्या महत्त्वाच्या लेवल होत्या आपल्यासाठी। त्यानंतर आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया। तर डेली टाईम फ्रेममध्ये पण आपल्याला काय दिसतंय, स्ट्रक्चर अजून पॉझिटिव्हच आहे। मी तुम्हाला असं एक चॅनल इथे ड्रॉ करून दाखवलेलं होतं बघा, अशा प्रकारचा की प्राईज इथे हायर हाय हायर लोचं फॉर्मेशन तयार करत वरती जाते। इथे ब्रेकडाऊन दिलेला होता, पण याचं कंटिन्युएशन झालं का, नाही। हा एक इमिजिएट सपोर्ट इथे येतोय बघा, हा ताबडतोब एक सपोर्ट येतोय 21,850चा। याच्या खाली जेव्हा मार्केट जाणार तेव्हाच आपल्याला एक कन्फर्मेशन मिळाली इथे की मार्केट आपलं निगेटिव्ह होतं आहे आणि ते आपल्या ट्रेंडला चेंज करत आहे। आता ह्या ठिकाणी पण बघा तुम्हाला एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन झालेलं दिसणार। ही जी बेरिश कॅन्डल इथे बनली,
टॉपपासून जे मार्केट खाली आलं, ही बेरिश कॅन्डल या ठिकाणी बनली आणि 2 दिवस झाले मार्केट त्याच कॅन्डलच्या आतमध्ये ट्रेड करतं आहे. म्हणजे काय झालं, इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन. मार्केट इथं काय घेतं आहे, पॉज घेतं आहे. पॉज घेऊन जर इथून ब्रेकडाऊन देत असेल ते, तर परफेक्ट आपल्याला पुन्हा एक सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी बघायला मिळू शकतं, सेलिंग प्रेशर. पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, कन्फर्मेशन पाहिजे असतं. जोपर्यंत कन्फर्मेशन मिळत नाही, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये काही उदाहरणं पण देत असतो बघा, की जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन नाही तोपर्यंत आपण कोणतं एज्युकेशन करायचं नसतं. कन्फर्मेशन मिळालं भलेही मग त्या ठिकाणी आपण चुकलो तरी चालेल, समजलं ना, पण आपल्याला कन्फर्मेशन मिळालं पाहिजे. तर तशीच ॲक्टिव्हिटी होऊ शकते. पहिल्या दिवशी सेलिंगचं प्रेशर आलं, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये थोडी बाईंग झाली, तिसऱ्या दिवशी इंडिसिजिव्ह थोडंसं अप अँड डाऊन असं चालू होतं मार्केटमध्ये. म्हणजे काय, इथे थोडीशी आपल्याला दिसतं की नॅरो रेंज बनत चालली, समजलं ना, इथे थोडीशी नॅरो रेंज बनत चालली. मार्केट एक साईडला जाणार, कुठेही जाऊ शकतं ते. मार्केट असतं सुप्रीम, कुठेही जाऊ शकतं ते. पण आपण जर ट्रेंडला फॉलो केलं तर आपल्याला काय दिसेल की इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, हे स्ट्रक्चर मार्केटचं ब्रेक झालेलं आहे. आता त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का, मग ते कंटिन्युएशन होताना आपल्याला कोणत्या लेवलच्या खाली दिसेल, 21,850च्या खाली. ही लेवल ब्रेक झाली तर मग मात्र मार्केट तयार असणार 21,500पर्यंत इथे. आणि मार्केटला वेळ लागत नसतो मित्रांनो खाली यायला. ही मोठी कॅन्डल बनलेली, हीच जरी इथे मोठी बनून गेली ते मार्केट येऊन जाणार डायरेक्ट 21,500वरती, ताबडतोब येऊन जाणार. मग ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल, 21,500 त्यानंतर 21,000 या महत्त्वाचे लेवल. हे थोडंसं स्ट्रक्चर मग या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकतं आणि व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो मार्केट जवळजवळ 20,000पर्यंत यायला पाहिजे. मार्केटमध्ये 15% करेक्शन, 20% करेक्शन, हे रनिंग करेक्शन येत असतात केव्हाही. जेव्हा मार्केट एक चांगली रॅली देत असतं, शार्प रॅली, मी म्हणतो आहे की मार्केट जर 17,000पासून 22,000पर्यंत जाऊ शकतं कंटिन्युअसली. 22,000 कुठून, 17,000पासून 2-3 हजार पॉईंटचं तर करेक्शन त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे, छोटंसं करेक्शन. आपण 10% जरी करेक्शन पकडलं आत्ताच्या वेळेला, 2,000 पॉईंटचं करेक्शन ते येऊ शकतं केव्हाही, सांगता येत नाही त्याचं. 2,000 म्हणजे मग किती, डायरेक्ट निफ्टी येऊ शकते 20,000पर्यंत, या लेवलपर्यंत. हे चालू असतात रनिंग करेक्शन. हे मार्केट सर्वांना काय दिसतं, एक कॅन्डलला बघतात काही लोक आणि म्हणतात की मार्केट निगेटिव्ह होतं आहे. नाही, हे तर काहीच नाही करेक्शन. इंडेक्स जेव्हा तुटतो तो थांबत नाही, सेलिंग कंटिन्यू होत असते त्याच्यामध्ये, समजलं ना. या गोष्टींचा अभ्यास ठेवायचा आहे. तर ह्या काही आपल्यासाठी महत्त्वाच्या लेवल होत्या. आपण व्हिडिओ थोडक्यात बनवला आहे. मार्केट तसं अजूनपर्यंत निगेटिव्ह नाही आहे, स्ट्रक्चर निगेटिव्ह होऊ शकतं. त्यासाठी लेवल कोणत्या हे मी तुम्हाला सांगितलं. सिल्वर पॉझिटिव्ह आहे, क्रूड पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कमोडिटी मार्केट जर बघितलं ते पॉझिटिव्ह दिसतं आपल्याला, ठीक आहे. आता इक्विटी मार्केटमध्ये जर करेक्शन झालं तर पुन्हा कमोडिटीवरती जाताना दिसेल आपल्याला, लक्षात घ्या. एक दुसऱ्यांच्या अपोजिट असतात, काही वेळेला इक्विटीवरती आणि कमोडिटीवरती असं पण होत असतं. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं मित्रांनो. मार्केट असतं सुप्रीम, हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा तुम्ही. आपण चुकू शकतो. मार्केट जसं जातं आहे, मार्केटचा जसा ट्रेंड असतो त्याप्रमाणे आपण जायचं. आपली रिस्क असते, रिस्क किती घ्यायची आपण ठरवून घ्यायचं. रिस्कला मॅनेज करत चला, स्टॉक मार्केटमध्ये शिकत चला, आपोआप प्रॉफिट बनत जातं, ठीक आहे ना. सातत्य ठेवायचं फक्त आणि कंटिन्यू अभ्यास करायचा, ठीक आहे. तर हे होतं आजचं आपलं मार्केटचं ॲनालिसिस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.